गुड मॉर्निंग सगळ्यांना. तो आज आहे आपल्या पिकनिकचा डे 2 आणि आता झालं आहे तयारी आमची सगळी खाली जायची. ॲक्च्युली गुड मॉर्निंग म्हणतोय पण ऑलमोस्ट आफ्टरनून झाली आहे, कारण रात्री उशीर झाल्यामुळे ऑब्व्हियसली सकाळी उशिरा जाग आली आणि रात्रभर लाईटचा इश्यू असल्यामुळे AC तर लागला नाही. तो आता चाललो आहे आम्ही खाली. म्हणजे ब्रेकफास्ट आहे इकडलाच जो आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. तो ब्रेकफास्ट बघू काय, त्यानंतर असेल जे काय स्विमिंग पूल आहे आणि एखाद दुसरी स्लाईड आहे काय आहे ते बघू. तिथे टाईम स्पेंड करू आणि तिथे व्हिडिओ शूट करूया. सो बघूया. मुलांचा तर नाश्ता वगैरे झाला, आता आमचा व्हायचा आहे. बघू काय नाश्त्याला ते दाखवतो आणि चल भेटू मग. भरपोट नाश्ता केल्यावर आता आम्ही चाललो आहे वरती क्लब हाऊसमध्ये खेळायला. बघूया काय खेळणी आहे. चल रे. हे आहे क्लब हाऊस. जसं आपण आतमध्ये येतो तसं आपण बघू शकतो की चारी बाजूनी काचेचे जे आहे स्लायडिंग विंडोज आहे, जेणेकरून प्रॉपर असा उजेड येतो. आणि आतमध्ये आपल्याला खेळायला आहे पूल, कॅरम आणि चेस आणि हा एक टेबल फुटबॉल. आय डोंट नो त्याला काय म्हणतात. सो सरळ भाषेत टेबलवरचा फुटबॉल अशा या गोष्टी आहेत. आता ही लहान मुलं असल्यामुळे आम्हाला काही जास्त त्यात खेळता आलं नाही, पण जर तुम्ही फॅमिली सोबत अजून काही मेंबर्स असतील किंवा लहान मुलं नसतील तर याची सुद्धा मजा घेऊ शकता. असा आहे हा क्लब हाऊस एरिया. थोडा वेळ टाइमपास करत जाऊ, मग आपण खाली आता पाण्यात खेळायला. बाय. तर क्लब हाऊसमध्ये टाइमपास केल्यावर आता आलं आहे खाली आणि इथे वॉटर पार्क चालू केलं आहे आमच्यासाठी. समोरच्या स्लाईडमधनं पाणी येतं आहे आणि आम्ही स्विमिंग पूलमध्ये उतरायला तयार आहोत. चला थोडं कॅमेरा माउंट बदलूया आणि जाऊया खाली. मम्मीची सरकार उतर ना खाली. आधी थांब 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 थांब, उडी नको. खाली खोले पाणी, खाली खोले साईड. तर बराच वेळ पाण्यात मजा केली आम्ही. म्हणजे
स्विमिंग वगैरे स्लाईड्स वगैरे थोडेसे. जास्त काही असं स्लाईड्स आहे नाही की तुम्ही मल्टिपल स्लाईड ट्राय करू शकता. एकच स्लाईड आहे, त्याच्यामुळे 2-4 वेळा त्याच्यावरून जाऊन त्याची एक्साइटमेंट संपून जाते. बाकी लहान मुलं होती म्हणून मजा करता आली, थोडीशी मजा आली खेळण्याला. नाहीतर अदरवाईज टाईमपास तुम्ही जस्ट स्विमिंग करू शकतात, अजून काही नाही. बराच वेळ टाईमपास केल्यावर आता जेवणाची वेळ झाली आहे. लंच रेडी आहे आम्हाला त्यांनी सांगितलं आहे. पटकन आम्ही सोबतचे फ्रेश व्हायला गेलेत, काहींचं अजून बाकी आहे. तर फ्रेश होऊन आता डायरेक्ट लंच करायला भेटू आणि बघू आज लंचमध्ये काय आहे. काल चिकन ड्राय आणि चपाती भाजी, पनीरची भाजी होती आणि डाळ भात आणि थोडं स्वीट होता. आज बघू अजून काय वेगळा मेन्यू आहे का. चला बाय. बस वरती बस रे. हा काकडी देते तुला, काकडी देते 2 मिनिटं. चिकन पण द्यायचं ना, शांत बस. लंच झाल्यावर आता आमचा चालला आहे टाइमपास. इथे चालू आहे फोटो सेशन आणि इथे भांडणं चालली आहेत. पुढे पुढे. राजवीर ते मारायचं असतं, त्याच्यावरती मारायचं असतं, चिटकवायचं नसतं. बोला नको. लंच झाला आहे आमचा मगाशीच आणि थोडा वेळ खाली टाईमपास केला, फोटोज वगैरे काढले आणि त्याच्यानंतर आता थोडासा रेस्ट करून आम्ही चेकआउट करू आणि मग पिकनिक ऑलमोस्ट इथेच संपून जाईल. अजून असं काय आहे नाही की कुठे एक्सप्लोअर करायचे किंवा काय. बराच वेळ आम्ही टाईमपास केला, फोटोज काढले, पाण्यात खेळलो आज दिवसभर. ओव्हरऑल दिवस चांगला होता आणि फूडसुद्धा चांगलं होतं. क्वालिटी क्वांटिटी दोन्ही गोष्टी होत्या. मेन तर 4 लोकांसाठी पूर्ण रिसॉर्ट चालू होता. रिसॉर्टमध्ये अजून कामं बरीच चालू आहेत त्यांची, मेंटेनन्सची किंवा गोष्टी अजून अपग्रेड करतायत ते, एक्स्ट्रा रूम्स वगैरे. सो वर्थ आहे फॅमिलीसाठी, छोट्या किंवा 10-12 जणांच्या फॅमिलीसाठी पण. वीकडेजला आलं तर थोडं रेट मिळू शकतो आणि थोडंसं पर्सनल स्पेस मिळून बाकी लोक नसतील तर. बाकी विकेंडला सुद्धा गर्दी असणारच, कारण कल्याण मुंबईपासून ठाण्यापासून जवळ आहे. कल्याणपासून यायला तर 1.25 तास लागेल, ठाण्यापासून मॅक्स टू मॅक्स 2-2.5 तास. आणि वातावरण देखील रात्री चांगलं होतं. बघू निघताना परत एक छोटासा व्हिडिओ शूट केला तर. अदरवाईज तर पिकनिक ऑलमोस्ट संपलेलीच आहे. किंवा असं काय वेगळं ठरलंच म्हणजे डायरेक्ट घरी जायच्याऐवजी अजून कुठे थोडासा राऊंड मारायचं तर बघू. नाहीतर मग ऑलमोस्ट आजची पिकनिक इथेच संपलेली. चला बाय, भेटू परत. तर फायनली आम्ही निघालो तिकडनं पिकनिकवरच्या स्पॉटवरनं, आमच्या झारिया रिसॉर्टवरनं. आणि आता चाललो आहे टुवर्ड्स कल्याण आणि ब्लॉग इकडे संपले आहे. मगाशी म्हटलं होतं काही आटलं तर दाखवू, पण असं दाखवण्यासारखं काय आहे नाही आता. आणि कुठे आम्ही दुसरीकडे गेलो देखील नाही. तर चला भेटू परत एका नवीन ब्लॉगमध्ये आणि एका नवीन पिकनिकच्या ठिकाणी. चला बाय.